हे शेतकऱ्याचं सरकार आहे. शेतकऱ्यांकरता, आमच्या महिलांकरता या ठिकाणी सांगितलं, हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. बंधू भगिनींनो, आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा निर्णय झालाय. 50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. आज मराठवाड्यामध्ये मला आनंद आहे. कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा, याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण करतोय. एकीकडे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी 35 टीएमसी पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो. तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिमी वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं 80 टीएमसी पाणी हे कोकणातनं थेट मराठवाड्यामध्ये आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो. आमचा निर्धार आहे, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळ मुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू. आज आपण बघा,